आत्मसन्मान आणि देशाचं प्रतीक असलेली सिंदूर यात्रा शिरवणे गावात मोठ्या उत्साहात पार पडली। माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या पुढाकाराने आयोजित या यात्रेत असंख्य महिलांनी सहभाग घेत आपल्या राष्ट्रप्रेमाचा ठसा उमटवला। ही यात्रा केवळ एक धार्मिक किंवा सामाजिक उपक्रम नव्हता, तर हा होता भारतीय महिलांचा एक ठाम आवाज। आमचं सिंदूर कोणाच्याही भीतीने मिटणार नाही। या यात्रेच्या माध्यमातून गावातील महिलांनी एकत्रित येत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांना सलाम करत देशप्रेमाचा आगळा आविष्कार घडवला। काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत महिलांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या। या हिंसक घटनेत भारताच्या शूरवीर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जलद आणि ठोस पावले उचलून हल्ल्याचा प्रतिशोध घेतला। या कारवाईमुळे संपूर्ण देशात गर्वाची लाट उसळली। सिंदूर हे भारतीय स्त्रींच्या सन्मानाचं आणि अस्तित्वाचं प्रतीक आहे आणि जेव्हा अतिरेकी हल्ल्यामुळे त्या सिंदुरावर आघात होतो तेव्हा संपूर्ण देश एकवटतो आणि ठोस उत्तर देतो, हे या मोहिमेने दाखवून दिलं। सिंदूर यात्रेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत हातात तिरंगा घेतला आणि भारत मातेला वंदन करणारे जयघोष दिले। या यात्रेचा उद्देश केवळ निषेध व्यक्त करणे नव्हता, तर आपल्या वीर सैनिकांच्या शौर्याला सलाम करणे, त्यांचे मनोबलाला बळ देणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाला पाठिंबा दर्शवणे हाच मुख्य हेतू होता। शिरवणे गावात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्रित येत देशप्रेमाचा जल्लोष साजरा केला। संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले होते। या यात्रेने हे स्पष्ट करून दाखवले आहे की भारताच्या सन्मानावर कोणीही आघात करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक भारतीय, विशेषतः महिला, त्याला कडवे उत्तर देईल। या संदर्भातली अधिक माहिती माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिली। आज शिरवणे गाव येथे माझ्या नेतृत्वाखाली प्रभागातील महिलांची आम्ही महिला सिंदूर रॅली अशी आयोजित केलेली आहे। या रॅलीचं यात्रेचं उद्दिष्ट म्हणजे काश्मीर पहलगाम येथे जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या महिलांचं कुंकू अर्थात सिंदूर हे पुसलं गेलं, तर त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या भारतीय जवानांनी, सैनिकांनी ज्या पद्धतीने तो बदला घेतला, तर खरंच या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि इथल्या ज्या पण आज रॅलीसाठी उपस्थित झालेल्या महिला आहेत, आपला जातपात वर्णभेद विसरून सर्वात प्रथम आपण एक भारतीय नारी आहोत याचा अभिमान मनाशी बाळगून या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। आणि आमचा उद्दिष्ट हाच आहे याच्या मागे की आम्ही आमच्या भारतीय सैन्याच्या जवानांच्या मागे आहोत आणि ज्या भगिनींच्या डोळ्या देखत त्यांचं कुंकू पुसलं गेलं, सिंदूर पुसलं गेलं, तर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांना जरी त्याचा बदला घेता आला नाही तरी आपले भाऊ म्हणजे आपले सर्व हे सैनिक त्यांनी त्यांच्या ह्या भावाच्या रक्षणासाठी जसा भाऊ उभा राहतो त्या पद्धतीने त्यांनी त्याचा बदला घेतला आणि पाकिस्तानला एक धडा शिकवला। त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि आम्ही भारतीय असल्याचा गर्व आहे, म्हणून आम्ही आज ही रॅली सिंदूर रॅली महिलांची शिरवणे गावामध्ये आयोजित केलेली आहे। आज इथून आम्ही शिरवणे गाव ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृती भवन आहे नेरूळमध्ये, तिथपर्यंत आम्ही ही रॅली काढून तिथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र वास्तूस नमन करून ही रॅलीचा आम्ही सांगता करणार आहोत। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।